नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थशास्त्र हा विषय ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी थोडासा कंटाळवाणा बोरिंग सब्जेक्ट वाटणार आहे आणि शेवटी या कंटाळ्याचं रूपांतर जसं परीक्षा जवळ येईल तर तसं भीतीमध्ये व्हायला सुरुवात होते. अर्थशास्त्रामध्ये नेमकं आता जे आपण वाचतोय ते एक्झाममध्ये विचारतील का, किंवा मी खरंच जे वाचलंय ते लक्षात राहतंय का, असे भरपूर सारे प्रश्न सतवत राहतात. इकॉनॉमिक्समध्ये नेमकं काय होतं माहिती का, जसं इतिहासामध्ये काही प्राचीन राजवाडे बघायला मिळतात, थोड्याशा कथा ऐकायला मिळतात, त्यामुळे इतिहास थोडा इंटरेस्टिंग वाटू लागतो. जॉग्रफीमध्ये तुम्हाला नद्या, पर्वत, डोंगररांगा, माती, हवामान हे सगळं डे टू डे लाईफशी लिंक होताना दिसतं, त्यामुळं जॉग्रफीसुद्धा आपलाच सब्जेक्ट आहे असं वाटू लागतं. त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये आपल्याला संविधान समजून घेण्याची आवड नॅचरली असते, की आपल्याला नेमके कोणते हक्क मिळालेत, आपले काही कर्तव्य आहेत का या समाजाबद्दलचे, त्यामुळं राज्यशास्त्र पण इंटरेस्टिंग बनतो. पण नेमकं अर्थशास्त्राबद्दल काय होतं की या सगळ्या अर्थशास्त्रामधल्या गोष्टी ह्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सच्या मोठ्या लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या गोष्टी वाटू लागतात आणि त्यामुळं इकॉनॉमिक्स आणि सामान्य विद्यार्थी आपण तर या आपल्या आणि इकॉनॉमिकशी काही लिंकच नाही आहे, ही भावना तयार होते आणि त्यामुळे इकॉनॉमिक्सची आपण टाळाटाळ करत नंतर भीतीमध्ये रूपांतर होत आहे. तर तुमच्या मनामधली तीच भीती दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करणार आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे टॉपिकची लिस्ट सांगणार आहे की ज्याचा तुम्ही अभ्यास करायचा आणि इकॉनॉमिक्समध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. तर हे जर विषय तुम्ही केलेत तरच तुम्ही या भविष्यामधल्या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकाल. आजच्या आपल्या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करा. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. आपला आजचा अजेंडा आहे की आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेला इकॉनॉमिक्सचं महत्त्व काय, इकॉनॉमिक्सवरती कोणते प्रश्न आणि कोणत्या मुद्द्यांवरती क्वेश्चन्स येतात तर ते बघणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये इकॉनॉमिक्सवरती साधारणतः 14 ते 15 क्वेश्चन्स येतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कांचा असतो, म्हणजे 30 मार्कांचा सरळ वेटेज हे इकॉनॉमिक्सचा आहे. म्हणजे हे 30 मार्क खरंच खूप महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस तुम्ही कट ऑफचा किंवा चांगल्या स्कोरकडे वळणार आहात तर इकॉनॉमिक्समधला प्रत्येक अवघड वाटणारा, इतरांना अवघड वाटणारा प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर नक्कीच तुम्हाला तुमचे मार्क इम्प्रूव्ह करण्यामध्ये आणि इतरांना पाठीमागं सोडण्यामध्ये सुद्धा मदत होते. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स करताना आपल्याला अवघड का वाटू लागतो, कारण आपल्याला या विषयाची खोलीच माहिती नसते, त्याचा तो किती वाईडली स्प्रेड झाला आहे तो माहिती नाही. आपण जो अभ्यास करतोय तो अजून किती डीप करायला पाहिजे, किंवा आपण जेवढा डीप चाललो आहे तेवढी गरज आहे का, तर असे प्रश्न आहेत की त्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक्स थोडंसं अवघड वाटू लागतं. आणि एक्झाममध्ये सुद्धा आयोग कुठून क्वेश्चन विचारतोय, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात याचं पण अंदाजा आणि ताळमेळ नसतो. तर त्यामुळं इकॉनॉमिक्स थोडंसं वेगळा सब्जेक्ट वाटू लागतो, थोडा अवघड वाटू लागतो. तर आत्ता मी तुम्हाला काही टॉपिकची लिस्ट सांगणार आहे, त्या टॉपिकला अगदी व्यवस्थितपणे जर तुम्ही फॉलो करत गेला तर नक्कीच चांगले मार्क्स येतीलच. इकॉनॉमिक्स करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला पुस्तकांमधून सुद्धा डेटा घ्यायचा आहे आणि या व्यतिरिक्त करंट अफेअरमध्ये जे काही इकॉनॉमिक्समधल्या घडामोडी घडतील, जसं काही वेगवेगळे रिपोर्ट येतात, आकडेवारी प्रकाशित होते, तर ते सुद्धा अपडेट ठेवणं तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आयोग जे काही क्वेश्चन इकॉनॉमिक्सवरती विचारतो तर मोस्टली ते करंट अफेअर रिलेटेड असतात. ठीक आहे. म्हणजे समजा काही मौद्रिक धोरणांविषयी क्वेश्चन विचारले जातील तर रिसेंटली काहीतरी चेंज झालेला असतो तर त्या रिलेटेड क्वेश्चन येतात, किंवा बँकिंग प्रक्रियेवरती क्वेश्चन येतात, 2-3 बँकांचं मर्जन झालेलं असतं, तर हे जे काही क्वेश्चन असतात ते तुम्हाला मग बँक प्रणालीमध्ये दिसतील. तर करंट आणि इकॉनॉमिक्स हे सोबत ठेवायचा विषय आहे. यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा इंटरेस्ट वाढवणारे सब्जेक्ट सांगतोय जे तुम्हाला अभ्यासामध्ये आत्ता मदत करतील. जसं की इकॉनॉमिक्स या विषयाची ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार तर सुरुवात ही पंचवार्षिक योजनांपासून करा. याचा एक रिझन आहे की पंचवार्षिक योजना अभ्यासताना तुम्हाला तिथं इतिहासामधल्या काही गोष्टी समजतील, पॉलिटिकल गोष्टी समजतील आणि त्यामुळे इकॉनॉमिक्स समजायला तुम्हाला मदत होईल. एकूण 12 पंचवार्षिक योजना घडलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 60 ते 65 वर्षांचा टाईम स्पॅन आहे. म्हणजे आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचतो. स्वातंत्र्यापासून सुरुवातच होते पहिल्या पंचवार्षिक योजनेची. म्हणजे आपण भारताचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास ज्यावेळेस करणार आहे तर भारत ज्यावेळेस फॉर्म झाला त्यावेळेसपासून आपल्याला इकॉनॉमिक्स किंवा भारताची इकॉनॉमिकल कंडिशन त्यावेळेसपासूनची माहिती असायला पाहिजे, किंवा त्या काळामध्ये कोणती धोरणं राबवली होती, पंचवार्षिक योजनांमुळे आपल्या देशामध्ये कुठल्या नवनवीन संस्थांची स्थापना झाली आहे का, किंवा काही नवीन धरणं फॉर्म झाली का. तर असं बरंचसं पंचवार्षिक योजनांमधून तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. आणि एकूण 12 पंचवार्षिक योजना तुम्हाला व्यवस्थितपणे करायच्यात, ज्यामधून पॉलिटीमधला अभ्याससुद्धा तुमचा कव्हर होत राहील. कारण पंचवार्षिक योजना ह्या फक्त त्या काही अर्थशास्त्राशी संबंधितच तुम्हाला माहिती नाही देणार, तर या व्यतिरिक्त तुम्हाला
65 वर्षांचा जवळपास इतिहाससुद्धा सांगतील. त्यामध्ये मग पॉलिटिकल काही महत्त्वाचे इव्हेंट्स घडलेले आहेत. पाकिस्तानसोबत युद्ध असेल, चीनसोबत युद्ध असेल, त्या दरम्यान मग नवनवीन धरणांची किंवा प्रकल्पांची स्थापना झाली होती. तर असं बरंचसं काही तुम्हाला पंचवार्षिक योजना अभ्यासताना मिळणार आहे. ऑलरेडी मी याच्यावरती खूप सारे डिटेलमध्ये विजन गव्हर्नमेंट जॉबवरतीच लेक्चर्स घेतलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. आता पंचवार्षिक योजना तर मोदी गव्हर्नमेंटने बंद केल्या, त्याच्याऐवजी नीती आयोग हा त्यांनी फॉर्म केला. तर नीती आयोगाबद्दलचा त्याचा इतिहास काय आहे, त्याच्यामध्ये मेंबर्स किती असतात, त्यांच्याकडून काय नेमकं कार्य केलं जातं, तर हे थोडंसं अभ्यासायचं आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका हा विषय अभ्यासायचा आहे, कारण बँक सिस्टीम हे नेहमी चर्चेमध्ये असते. कुठल्या ना कुठल्या बँका डुबत असतात, 2-3 बँक मर्ज होत असतात. तर बँक हा विषय पहिल्यापासून चर्चेमध्ये, तर बँकिंगचा थोडासा इतिहास पण माहिती होऊन जाईल. RBIचे मौद्रिक धोरणं कशी असतात, त्यानंतर भारतीय चलन व्यवस्था कशी काम करते, चलन व्यवस्था कशी आहे, भारतीय कर रचना कशा प्रकारची आहे, 2 प्रकारचे आपले टॅक्स सिस्टीम जे आहेत तर त्याचा तुम्हाला अभ्यास असायला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न कसं कॅल्क्युलेट केलं जातं, GDP काय असतं, GNP काय असतं, तर हे सगळे कन्सेप्ट ओरिएंटेड विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता दारिद्र्य हे अभ्यासताना तुम्हाला 2 समितींचा अभ्यास चांगला असला पाहिजे, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. तर या समितींचे रेकमेंडेशन काय, त्यांनी अहवाल प्रकाशित केला, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर हे थोडंसं या दारिद्र्य आणि बेरोजगारीचा अभ्यास करताना माहिती असावं. त्यानंतर अर्थशास्त्राचा अभ्यास करताना रिसंट काही शासकीय योजनांचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो. परकीय गुंतवणुकीसंदर्भातचा अभ्यास असायला पाहिजे, कारण देशामध्ये FDI बद्दल सुद्धा चर्चा होत राहते. तर परकीय गुंतवणूक हा सुद्धा तेवढा महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर वित्तीय धोरण आणि वित्तीय आयोग हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. आपल्या देशामध्ये किती आत्तापर्यंत वित्तीय धोरण राबवण्यात आले, त्याचे मग अध्यक्ष कोण होते, ते धोरण कशा प्रकारचं होतं आणि त्यांचे काही महत्त्वाचे अहवाल आहेत का, तर हे आपल्याला अभ्यासायचं असतं. सार्वजनिक वित्त, अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पीय तूट, तर हा सुद्धा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो करंटशी डायरेक्टली रिलेट करतो. ठीक आहे. शाश्वत विकास हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि त्याच्यामध्ये खास करून मग SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, MDG, तर याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. एकूण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किती आहे, त्यांचं सिक्वेन्स काय आहे, प्रत्येक गोलमध्ये टाईमलाईन काय आखलेली आहे, किती वर्षापर्यंत ते गोल अचीव करायचे आहेत, तर याचा अभ्यास तुम्हाला असायला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर कृषी अर्थव्यवस्था सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि रिसंट जर तुम्ही काही पेपर बघितले तर तुम्हाला एक तरी क्वेश्चन कृषी अर्थव्यवस्थेवरती दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या अभ्यासाशिवाय तर अर्थशास्त्र कम्प्लीटच होणार नाही, कारण अर्थशास्त्र विषयाचा पूर्ण बेस हा लोकसंख्येवरती आधारित आहे. ज्यावेळेस आपण GDP कॅल्क्युलेट करतो तर पर कॅपिटल इन्कम काढताना लोकसंख्या त्या देशाची किती आहे, त्या एरियाची किती ही मॅटर करते. इवन काही योजना राबवायच्या असतील तर त्या योजना राबवण्यासाठी तिथलची लोकसंख्या किती आहे याचा अभ्यास केला जातो. आता भूगोलामध्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्या हा विषय अभ्यासायचा आहे. अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही लोकसंख्या विषय अभ्यासता तर थोडा वेगळ्या पद्धतीने त्याला अभ्यासा. जसं की लोकसंख्या संदर्भाचे 2 महत्त्वाचे धोरण आहेत, त्यांचा अभ्यास तुमचा असायला पाहिजे, 1976चं आणि 2000 सालचं. ठीक आहे. तर त्या धोरणांविषयीचा अभ्यास तुमचा असायला पाहिजे. डायरेक्ट आकडेवारी तर तुम्ही जॉग्रफीमध्ये अभ्यासालच ही अपेक्षा आहे. म्हणजे लोकसंख्येसंदर्भात समजा कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी, सगळ्यात जास्त, धर्मानुसारची लोकसंख्या, साक्षरतेचं प्रमाण, स्त्रियांची लोकसंख्या, तर हे तर तुम्ही जॉग्रफीमध्ये अभ्यासाल अशीच अपेक्षा आहे. इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासताना लोकसंख्येसंदर्भातच्या काही मूलभूत धोरणं असतील, संकल्पना असतील, तर यांविषयी अभ्यास करायचा असतो. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्येच आंतरराष्ट्रीय संघटना हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण आंतरराष्ट्रीय संघटनेचा तर एक मूल सिद्धांत हा अर्थशास्त्रावरतीच आधारित असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे विषय तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेत. जवळपास 15 ते 18 टॉपिक आहेत फक्त, आणि जे तुमचे या पिरियडमध्ये वाचून होतीलच. फक्त अर्थशास्त्र हा विषय अभ्यासताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही भरकटत अभ्यास करू नका. हे जे इथं टॉपिक दिलेले आहेत, ज्यांची नावं तुम्हाला दिलीत, हेच टॉपिक अगदी मन लावून अभ्यासा. आणि जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर इतर टॉपिककडे हात घाला, पण सध्या याच टॉपिकवरती भर देऊन स्वतःचा अभ्यास सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला अर्थशास्त्रामधले 30 पैकी मॅक्झिमम मार्क घेता येतील. आणि अर्थशास्त्र विषय अभ्यासताना तुम्ही सोबत क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. टेस्ट सिरीज सॉल्व करत याची तयारी करा. आणि विजन स्टडीवरती याची टेस्ट सिरीज फक्त 300 रुपयांना आहे. जर तुम्हाला ती अफोर्ड होत असेल तर या टेस्ट सिरीजमध्ये प्रवेश घ्या. 1000पेक्षा जास्त तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन सॉल्व करायला मिळतील, जेणेकरून इकॉनॉमिक्समधला प्रत्येक टॉपिक ज्यावेळेस तुम्ही वाचताय तर त्यावरती आधारित जर क्वेश्चन पण सॉल्व केले तर त्यातून तुम्हाला अगदी प्रोडक्टिव्ह अभ्यास करता येईल. ठीक आहे.
आणि याचबरोबर विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020साठी फास्ट ट्रॅक बॅचचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहेत. सध्या जे 50-55 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत यामधून अगदी मोजका अगदी क्वालिटी अभ्यास करायचा आहे तर नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. 1499 रुपये याची फी असणार आहे. आणि असं संयुक्त गट बचं सुद्धा कोर्स उपलब्ध आहे ज्याची परीक्षा अराऊंड 90 दिवसांवरती या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही चांगली तयारी करू शकाल. तर आज तुमची इथंच रजा घेतो. भेटूयात पुढच्या एका सब्जेक्टमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.